सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। होळीच्या 5 दिवसानंतर नाशिकमध्ये रंगपंचमी हा सण साजरा केला जातो। याच औचित्य साधून मंत्री गिरीश महाजन यांनी रंगपंचमी खेळली आहे। नाशिकच्या शनी चौक येथील पेशवेकालीन रहाडीत धप्पा मारत त्यांनी रंगपंचमी खेळली आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी रहाडीत उडी टाकत रंगपंचमीचा आनंद घेतला आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। रंगांचा सण असलेली रंगपंचमी आज मनमाड आणि नांदगाव परिसरात अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली आहे। सकाळी 10 वाजेपासूनच शहरामधील चौक आणि गल्ल्यांमध्ये तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता। एकमेकांना गुलाल आणि नैसर्गिक रंगांची उधळण करत बुरा न मानो होली है च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। मनमाडच्या रेल्वे वसाहतीसह मुख्य बाजारपेठेत तरुणांच्या टोळ्या डीजेच्या तालावर थिरकताना दिसल्या। ठिकठिकाणी पाण्याचे हौद आणि शॉवरची व्यवस्था करण्यात आली होती, जिथे तरुणांनी मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला। नांदगाव तालुक्यात ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी झाली। अनेक ठिकाणी रंगासोबतच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला। तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये मित्रमंडळी एकमेकांना रंग लावून सणाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे। कामाच्या व्यापातून वेळ काढून मित्र एकत्र आल्याने आनंदाचे वातावरण होते। एकंदरीतच कडक उन्हाची तमाड बाळगता मनमाड आणि नांदगावकर रंगाच्या उत्सवात न्हाऊन निघाले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अमित शेख, मनमाड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक जिल्ह्यात होळीनंतर 5व्या दिवशी साजरी होणारी रंगपंचमी म्हणजे उत्साहाचा सोहळा। पैठणीची नगरी असलेल्या येवला शहरात यंदाही 100 वर्षांची गौरवशाली परंपरा जपत रंगांचे सामने मोठ्या थाटात पार पडले। वाद्यांचा गजर, गुलालाची उधळण आणि तरुणाईचा अफाट जल्लोष अशा वातावरणात अवघं शहर रंगात न्हाऊन निघालं होतं। शहरातील ऐतिहासिक टिळक मैदानावर या सामन्यांचे आयोजन करण्यात आलं होतं। विविध तालीम संघांच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरमध्ये रंगाचे मोठे ड्रम भरून आणले होते। मान्यवरांच्या उपस्थितीत हा खेळाला उत्सवात सुरुवात झाली। रस्त्याच्या दोन्ही बाजूने ट्रॅक्टर मार्गस्थ होत असताना एकमेकांवर होणारा रंगाचा मारा प्रेक्षकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला। टिळक मैदानानंतर हे सामने डीजे रोड परिसरात रंगले। हे अनोखे सामने पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह बाहेरगावच्या पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती। बदलत्या काळातही येवल्याच्या युवा वर्गाने ही जुनी परंपरा तितक्याच जिद्दीने आणि एकोप्याने टिकवून ठेवल्याचे चित्र आज पाहायला मिळाले। शहरामध्ये रंगपंचमी अतिशय उत्साहाने या ठिकाणी साजरी करण्यात येवल्याच्या बंधू भगिनींना आज रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। येवला शहर म्हटलं एक सांस्कृतिक शहर आहे आणि पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी रंगपंचमी साजरी केली जाते। स्पर्धा येतात, स्पर्धा घेण्यात येतात। स्पर्धा होती, त्यानंतर डीजे रोड या ठिकाणी नव भारत मित्रमंडळाच्या वतीने स्पर्धा होती। या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व येवला शहर एकत्र येतं। अतिशय गुण्यागोविंदाने या ठिकाणी सामना या ठिकाणी खेळला जातो। असा अतिशय रंगपंचमी येवला शहरात साजरी होती। मी आपल्या माध्यमातून येवलेकरांना खूप खूप शुभेच्छा देतो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना, कर भरा, सहकार्य करा। नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे। थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे। सदरची कटु कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे। शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील। हा संदेश जनहितार्थ जारी। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान।
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केवळ भाषणे न ठोकता प्रत्यक्ष कृतीतून महिलांचा सन्मान करण्याचा आदर्श सिल्लोड आगारच्या एका बस वाहकाने घालून दिलाय. एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना पेढे आणि पुस्तके भेट देऊन त्यांनी हा दिवस अत्यंत उत्साहात आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आगारात कार्यरत असलेले बस वाहक बद्रीनाथ भालगडे हे गेल्या 20 वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम राबवित आहे. दरवर्षी महिला दिनानिमित्त ते आपल्या स्वखर्चातून बसमधील महिला प्रवाशांचा सन्मान करतात. यंदाही त्यांनी बसमध्ये चढणाऱ्या प्रत्येक महिला प्रवाशाचे तोंड गोड करून त्यांना वैचारिक शिदोरी म्हणून पुस्तके भेट दिली आहे. प्रवासादरम्यान अचानक मिळालेल्या या सुखद धक्क्याने महिला प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. एका सरकारी कर्मचाऱ्याने सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. महिलांचा सन्मान केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता त्यांना ज्ञानाची भेट मिळावी या उद्देशाने मी गेल्या 2 दशकांपासून हा छोटासा प्रयत्न करीत आहे, असे बद्रीनाथ भालगडे हे यांनी बोलताना सांगितले आहे. या अनोख्या उपक्रमामुळे एसटी प्रशासनाचे आणि वाहक बद्रीनाथ भालगडे यांचे जळगाव व सिल्लोड परिसरात विशेष कौतुक केले जात आहे. वाहक बद्रीनाथ भालगडे हे गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त असून विशेष कार्यकारी अधिकारी आहेत. गेल्या 20 वर्षांच्या अविरत सेवेमध्ये त्यांचे असे उपक्रम चालू असतात. सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी कवी बद्रीनाथ भालगडे, सिल्लोड आगार. गेल्या 20 वर्षापासून महिला दिनानिमित्त मिठाई आणि पुस्तकांचं वाटप करतो. महापुरुषांच्या मातांचे जे चरित्र आहे ते पुस्तकांची वाटप करत असतो. मी महाराष्ट्र शासन गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि सिल्लोड आगारामध्ये वाहक म्हणून कर्तव्य करीत आहे. मी हे सर्व स्वखर्चाने करत असतो आणि महिलांविषयी छान छान कविता सुद्धा लिहित असतो. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, आम्ही प्रवासी आहे. मी गजानन लक्ष्मण मंगुळे, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. या आपल्या गाडीतून प्रवास करत असताना आपले जे वाहक आणि चालक आहेत या गाडीचे, त्यांनी महिला दिनानिमित्त मिठाई आणि काही पुस्तकं वाटली आणि महिलांविषयी अतिशय सुंदर अशी प्रेरणादायी कविता पण त्यांनी सांगितली. त्याबद्दल साहेबांचे मनापासून अभिनंदन. आणि असे जर छत्रपती शिवरायांच्या विचारासारखे जर वाहक आणि चालक जर गाडीत राहिले तर कुठल्याही महिलेला कधीही रात्री बेरात्री कधीही धोका नाही. असे वाहक या चालक आणि वाहक साहेबांचे सर्व चालक आणि वाहक यांनी आदर्श घेऊन महिलांचा कायम सन्मान आणि आदर करायला पाहिजे. केवळ आजच्या दिवसापुरतं नाही तर कायमस्वरूपी महिलांचा आदर केला पाहिजे. नमस्कार, मी निलेश अरुण पाटील खडकदेवळा. मी सिल्लोड ते संभाजीनगर प्रवासादरम्यान मला एक अलौकिक असा अनुभव आज आला. नेहमी खडतूसपणे वागणारे वाहक आणि महामंडळाचे कर्मचारी आज वेगळ्याच रूपात पाहायला मिळाले. आज महिला दिनानिमित्त बद्रीनाथ भालगडे सरांसारखं एक आदर्श व्यक्तिमत्व शी भेट होणं हा खूप मोठा दुर्मिळ योगायोगच म्हणावा लागेल. त्यांनी महिला दिनानिमित्त सर्व बसमधील प्रवासी महिलांचे पुस्तकं आणि मिठाई वगैरे वाटून त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आणि मी खरोखर प्रणाम करायला असा मातेला, ज्यांनी बद्रीनाथ भालगडे सारख्या सुपुत्राला जन्म दिला आणि असे चांगले संस्कार त्यांना दिलेत. तर खरोखर अशी लोक समाजात असतील तर समाजाला वेळ लागणार नाही पूर्ण शिवराज्य स्थापन होण्यासाठी. धन्यवाद सर. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडलेल्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा T20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. टीम इंडियाने तब्बल 96 धावांनी न्यूझीलंडचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना अवघ्या 159 धावांवर गुंडाळत विजयावर शिक्कामोर्तब केलाय. या शानदार विजयानंतर देशभरात क्रिकेटप्रेमींमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातही टीम इंडियाच्या विजयानंतर क्रिकेटप्रेमींनी मोठा जल्लोष साजरा केलाय.
शहरातील जयस्तंभ चौक मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या स्क्रीनवर अंतिम सामना पाहण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती. भारताचा सामना पाहण्यासाठी शेकडो क्रिकेट प्रेमींनी येथे मोठ्या उत्साहात गर्दी केली होती. सामन्याच्या शेवटच्या क्षणी भारताचा विजय निश्चित होताच जयस्तंभ चौक परिसरात आनंदाचा एकच जल्लोष उसळला. क्रिकेट प्रेमींनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि जल्लोष करत टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा केलाय. यावेळी आमदार हरीश पिंपळे तसेच मूर्तिजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष हर्षल साबळे यांनी उपस्थित राहून क्रिकेट प्रेमींसोबत आनंद व्यक्त केलाय. ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत सर्वांनी भारताच्या ऐतिहासिक विजयाचा उत्सव साजरा केला. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयामुळे देशभरात आनंदाचं वातावरण असून क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी मनीष शर्मा, मूर्तिजापूर, अकोला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. येवल्यात रंगपंचमी निमित्त सटवाई व वेताळाची पारंपरिक मिरवणूक संपन्न झाली आहे. शहरात रंगपंचमीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना सायंकाळी परंपरेनुसार सटवाई आणि वेताळाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. रंगांचे सामने खेळून झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास ही मिरवणूक निघते, जी पाहण्यासाठी शहरवासियांनी मोठी गर्दी केली होती. यावर्षी शहरातील सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाजाचे अविनाश क्षत्रिय यांनी वेताळाची वेशभूषा परिधान केली होती. अंगाला भस्म फासलेले, हातात शस्त्र आणि वेताळाचे रुद्र रूप धारण केलेले रूप मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. सटवाई माता की जयच्या जय घोषात आणि वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. शेकडो वर्षांची परंपरा येवला शहराला ऐतिहासिक वारसा असून ही मिरवणूक गेल्या अनेक पिढ्यांपासून अविरतपणे सुरू आहे. सटवाई आणि वेताळाची ही मिरवणूक म्हणजे केवळ एक उत्सव नसून ती शहराची सांस्कृतिक ओळख बनली आहे. समाजातील सर्व स्तरातील नागरिक या सोहळ्यात सहभागी होऊन परंपरेचा आनंद लुटतात. रंगाच्या या उत्सवाची सांगता या भक्तिमय आणि पारंपरिक मिरवणुकीने करण्यात आली. दरवर्षीची परंपरा आहे ही आमची 300 वर्षाची परंपरा आहे. माहूरकर यांच्या घरापर्यंत आपले सोंगाची परंपरा आहे. बाकी लोकांनी सटुबाई आणि माऊ आपले खोजे लोकांची सटुबाई आहे. आमचे आजोबा वडील यांचे सगळे यमासा माहूरकर, भिकूसा रावजीसा बाकय, सीतारामसा रावजीसा बाकय, हे आपले रक्कमचा खेरूड, हे सर्व मंडळी पूर्वीपासून आलेले. आम्ही दरवर्षी हा सोंगचा कार्यक्रम काढत असतो. रंगपंचमीचा येवल्यामध्ये सहवाद्य मिरवणूक असते आणि नवसाला पावणारी सटुबाई आहे. महाराष्ट्रातून लोक येतात इथं. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला. नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा. ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा. हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका. सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू. हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका. आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने. हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करा, कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. जागतिक महिला दिनानिमित्त लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा दिनेश बच्चव यांच्या वतीने दिनांक 8 मार्च रोजी आदर्श महिला पुरस्कार वितरण सोहळा 2026 आयोजन करण्यात आला होता. मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल आर्केड महासागर येथे हा सन्मान सोहळा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या प्रसंगी मंचावर तोंडाईचा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष नयन कुवर रावल, भाई नगराळे, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, आयुक्त नितीन कापडनीस, शुभांगी पाटील, प्राध्यापक शरद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकातून खासदार डॉक्टर शोभाताई बच्चव यांनी कार्यक्रमाचे आयोजनामागील भूमिका विशद केली. यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्यासह विविध क्षेत्रात कर्तबगारी बजावणाऱ्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आलाय. कार्यक्रमाला महिलांसह पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. थोरात साहेब कार्यक्रमाला उपस्थित राहिले. प्रचंड लग्नाचे निमंत्रण त्यांना होते, तरी देखील
ते आले त्याबद्दल खरोखर मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते. मला संपूर्णपणे म्हणजे मी नाशिक महानगरपालिकेमध्ये नगरसेविका होती तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांचं मला प्रचंड सहकार्य हे नेहमीच लाभतं आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील वरतून सोनियाजी गांधी यांनी मला सांगितलं की आपको धुले लोकसभा मतदारसंघ में आपको ये चुनाव लड़ाना है और थोड़ा सा आपको मिलेंगे. मी नाही म्हणत असताना सुद्धा साहेबांनी सांगितलं की वरतून आदेश येत आहे आणि तुम्ही ही निवडणूक लढा. म्हणजे माझी कुठलीही तयारी नसताना साहेबांनी संपूर्ण सहकार्य केलं. संपूर्ण त्यांची खूप आनंद या ठिकाणी होतो आहे. जागतिक महिला दिन हा कार्यक्रम 8 मार्चला आपण करतो. याचं कारण असं आहे की संपूर्ण जगामध्ये हा कार्यक्रम स्त्रियांचा सन्मान, त्यांना हक्क देण्यासाठी, त्यांना समानता देण्यासाठी या ठिकाणी केला जातो. आणि जगभर विविध उपक्रम, विविध कार्यक्रम महिलांच्या संदर्भामध्ये हे केले जातात. 8 मार्च 1908ला अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क येथे कापड गिरणीमध्ये काम करणाऱ्या साधारणतः 1500 महिला यांनी त्या ठिकाणी त्या रस्त्यावर आल्या. त्यांनी संप पुकारला की त्यांना कामाचे तास जास्त होते, त्या मानाने मोबदला कमी होता, मतदानाचा अधिकार नव्हता. त्याच्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. त्यानंतर 2 वर्षांनी 1910ला क्लारा झेटकिन या समाजवादी कार्यकर्त्या होत्या. त्यांनी कोपनहेगन येथे परिषद घेतली आणि त्या ठिकाणी ठराव केला की जागतिक महिला दिन 8 मार्चला हा झाला पाहिजे. आणि युनायटेड नेशन्सने 1975 सालापासून 8 मार्च जागतिक महिला दिन हा संपूर्ण जगामध्ये आपण साजरा करतो आहोत. तर आजचा हा सन्मान आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामधल्या नगराध्यक्षा असतील, नगरसेविका आहेत, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्र, कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, स्पोर्ट्स आणि त्याचप्रमाणे बचत गट असतील, विविध क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा हा सन्मान या ठिकाणी होतो आहे. त्याच्यामध्ये लेखिका पण आहेत. आणि आपण जे काही कार्य केलेलं आहे तर ते खूप मोठं आहे. आणि या माध्यमातून निश्चितपणे एक ज्येष्ठ नेत्यांकडून शाबासकीची थाप आपल्याला त्या ठिकाणी मिळते. आणि आपला जो आदर्श आहे तो इतर महिला देखील त्या ठिकाणी घेतात आणि त्याच्यामुळे आपण हा सन्मान करतो आहोत. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. अकोला शहरातील जुने शहर परिसरात मध्यरात्री तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. गाडगेनगर आणि सोनटक्के प्लॉट परिसरातील 2 गटांमध्ये दारूच्या नशेत वाद झाला आणि हा वाद काही क्षणातच चिघळला. या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले असून दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या दगडफेकीत रस्त्यावर उभ्या असलेल्या काही दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही गटातील काही जणांना ताब्यात घेतले. सुदैवाने या दगडफेकीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र काही घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान ही दगडफेकीची घटना जुन्या वादातून घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी असे आवाहन पोलिसांनी केले. आज 11:15 वाजता गाडगेनगर सोनटक्के प्लॉट मध्ये दोनों गटामध्ये एक वाद झाले होते. त्या वादमध्ये दोनों गटाची गाली गलौज झाले आणि काही लोक दारू पिले होते. त्या दारू पिल्याची नशामध्ये दगडफेक वगैरे झालेली होते.
तुरंत पोलीस इकडे पोहोचले होते. त्याच्यानंतर दोनों गटाची काही लोकांना ताब्यात घेतले आणि दोनों गटांना सेपरेट केलेले आणि FIR दाखल करण्याची प्रोसेस पण सुरू आहे सध्या. आणि सध्या पूर्ण 100% प्लॉट गाडगे नगर शांतता है। मैं लोगों से ये विनंती करता हूँ कि सोशल मीडिया मध्ये किंवा व्हॉट्सअप मध्ये काहीतरी रूमर्स वगैरे हो सकते, त्या रूमर्सवर भरोसा नका ठेवू आणि काहीतरी असेल तर अकोला पोलीस लोकांपर्यंत डायरेक्ट मीडिया मार्फत पत्रकार मार्फत पोहोचतील आणि आपले अकोला सोशल मीडिया अकाउंट्स अकोला फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज त्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचतंय। इकडे काही पण रूमर्सवर मी लोकांना विनंती करतोय भरोसा ठेवू नका। सध्या पूर्ण शांतता आहे। आपण पुढच्या कायदेशीर प्रोसेस चालू आहे। याच्यामध्ये या घटनामध्ये कोणी पण जखमी नाहीये आणि काही नुकसान पण झालेले नाहीये आणि सध्या पोलीस पहारा पूर्ण चालू आहे आणि पोलीस फिक्स्ड पॉइंट लावलेले आहे, पेट्रोलिंग चालू आहे आणि पूर्ण एरिया शांतता आहे। कुठल्या कारणावरून प्राथमिक माहिती आहे त्यांचे जुने वाद होते, ज्या जुन्या वाद मूल्य झालेले आहे। सध्या ते चौकशी चालू आहे। तुम्हाला FIR दाखल केल्यानंतर पूर्ण माहिती भेटून जाईल। पूर्ण म्हणजे आमच्या गल्लीपर्यंत आलते, दरवाजापर्यंत आमच्या दरवाजे टीनं फुटले आमच्या घरातले। अमोल भाऊन आतमध्ये येऊन पाहिलं, हे मेंबर आहेत ना त्यांना पाहिलं। हे पूर्ण लोक होते इकडले। कोणत्या कारणावरून ते फटाके फोडू राहिले तेवढं माहित आहे आम्हाला। तर मग त्याचं काय झालं काही नाही ते काही माहित नाही। आम्ही घरात जेवण करू राहिलो, जेवणाचा टाइम होता, जेवण करू राहिलो आम्ही। काका आमची इंडिया जितली यासाठी आम्ही फटाके फोडत होतो। गोटे आले, त्यांचं म्हणणं काय फटाके फोडू नका, त्यांचं म्हणणं असं होतं फटाके फोडू नका। आम्ही फटाके फोडले आणि तिकडून डायरेक्ट गोटे आले, गोटे घरापर्यंत आले। मग आपले लोक आले, त्यांचं सुरू होतं यासाठी आपण लोक आले, त्यांना चालू केलं। मग घरापर्यंत गोटे आले यासाठी आपण चालू केलं, बस तेवढंच गोष्ट झाली। मग आता माहितच काय झालं, पण गल्ली ते मागची संडास पडली यांच्या घरची, घरात लेकरा छोटे छोटे, माय बायको वाचली, पुऱ्या भिंत तुटल्या आमच्या। असं नाही राहत ना, काय झालं होतं सांगा। ते घोटे मारले जाई ना पाठीमागच्या मॉमेडन लोक आहे ना। कोण मारले? कोण तुम्हाला व्हिडिओ दिसते, हे पा फोन घ्या, हे बी डोंगर फुटलं आणि हे बी फुटलं माझं, आणि घर बी खोललेलं आहे, घर बी खोललेलं आहे। मी झपलेलो होतो आणि फक्त काय लावलं पन्नी लावलं फक्त पिवळी वाली, त्यांनाच गोटे मारले। ते कारवाई करायची आता रातभर आम्ही झपाव की नाही झपाव तिथं, आमचं पण नुकसान झालं सर। आम्ही झपाव की नाही झपाव फक्त तुम्ही सांगा। संतोष किशन बावने चिंके नाम उसको समझा के भेजे, उधर गए, उधर जाके उनको कुछ हुए तो इधर से आगे उन्होंने गाड़ी के वो पैप मार दिया हमारे आकर। क्या बोल के मारे? बोले नहीं कुछ मारे, पैप तो उसके हाथ में पैप मारना चालू कर दिया, गाड़ी वही भी गाड़ी उधर पत्थर मार क्या था विवाद होने का? विवाद को हमको तो कुछ, हम तो मार्केट से आए हम तो कपड़े लेकर। पुलिस में नहीं अभी कहाँ से दिए, अभी कहाँ जा सकते हैं अभी सर, अगर रिपोर्ट भी कर देंगे अभी हम, और सुबह देखेंगे जो भी देखना है। तो कौन सी गाड़ी? ये XUV है, बुलेरो है। क्या नाम है आपका? अब्दुल सलीम अब्दुल हकीम। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी मनीष शर्मा, अकोला। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है, यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर
ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। शहरातील अवैध शस्त्रांच्या विक्रीवर लगाम घालत जिल्हा पेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। या कारवाईत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 6 गावठी पिस्तूल, 10 जिवंत काडतुसे आणि 1 होंडा युनिकॉर्न दुचाकीसह सुमारे 3,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात CC-TNS क्रमांक 44/2026 नुसार शस्त्र अधिनियम 1959च्या कलम 3 व 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की यश रामदास नामदेव वर्ष 27 राहणार धनगर बिल्डिंग इंडियन गॅरेज जवळ जळगाव हा अवैध गावठी पिस्तूल बाळगत आहे। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून चौकशी केली असता अवैध शस्त्र विक्रीच्या साखळीतील इतर साथीदारांची माहिती उघड झाली आहे। यानंतर पोलिसांनी केतन सुनील भालेराव राहणार वरणगाव तालुका भुसावळ, गौरव देवदत्त सावंखे राहणार पिंपळारा जळगाव, समाधान बळीराम निकम राहणार अंजळा तालुका यावल, विकास प्रकाश काकडे राहणार साळसिंगी तालुका बोदवड, जगदीश गजानन महाजन राहणार शहापूर तालुका बुरहानपूर मध्य प्रदेश आणि कैलास राजेंद्र माळी राहणार बोरखेडा जिल्हा धुळे या आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून 6 गावठी पिस्तूल, 3,40,000 रुपये, 10 जिवंत काडतुसे आणि होंडा युनिकॉर्न दुचाकी 30,000 रुपये असा एकूण 3,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तपासात समाधान निकम हा चोपडा पोलीस ठाण्यातील खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याचं तसेच काही आरोपींवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचं उघड झालंय। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ व त्यांच्या पथकाने केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी 8 मार्च 2026 रोजी धुळ्यातील भगवान परशुराम चौकात नागरिकांसाठी मोफत पाणपोई सेवेचे उद्घाटन करण्यात आले। आगामी उन्हाळ्याची चाहूल लक्षात घेता तहानलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाणपोई सेवा भगवान परशुराम चौक समितीच्या वतीने हा अत्यंत गरजेचा आणि स्तुत्य उपक्रम राबविण्यात आलाय। या पाणपोईचे रीतसर लोकार्पण धुळे महानगरपालिकेच्या महापौर मायादेवी महादेव परदेशी आणि भाजपचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर यांच्या हस्ते संपन्न झालाय। या प्रसंगी उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांची विशेष उपस्थिती होती। वाढत्या उन्हात रस्त्यावरून ये जा करणाऱ्या पादचाऱ्यांना आणि वाहनधारकांना या जलसेवेचा मोठा आधार मिळणार आहे। महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी एक उत्तम उदाहरण ठरत असून परिसरातील नागरिकांकडून यांचे भरभरून कौतुक होत आहे। हा सामाजिक उपक्रम आणि उद्घाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी भगवान परशुराम चौक समितीचे सदस्य अनिल दीक्षित, शेखर कुलकर्णी, पीए कुलकर्णी, रमेश कुलकर्णी, महेश कुलकर्णी आणि जयेश वावटे यांनी पुढाकार घेत विशेष परिश्रम घेतलाय। भैया दीक्षित और उनकी जो भी पूरी टीम है, टीम ने ये जो पानपोई का यहाँ पर जो उद्घाटन रखा है, उनको मैं आज महिला दिन के दिन सभी महिलाओं के तरफ से खूब खूब शुभेच्छा देना चाहूँगी। और ये जो परशुराम चौक का सुशोभीकरण है, ये भी हमारे धर्म योद्धा अनूप भैया अग्रवाल ये पूर्ण करने वाले। उसी तरह हमारे पालक मंत्री रावल बाबू है, गिरीश महाजन ने, सभी हम लोग, मैं महापौर, उप महापौर, जब भी ये कोई समस्या लेके आएंगे हम इनकी समस्या हल करेंगे। इतना करके मैं मेरे 2 शब्द समाप्त करना चाहूँगी। जय जय महाराज। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।
नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना. कर भरा, सहकार्य करा. नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे. थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. सदरची कटू कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे. शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील. हा संदेश जनहितार्थ जारी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. शहरातील ऐतिहासिक स्वस्तिक चित्रमंदिराच्या प्रांगणात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संबोधित केले. त्यांनी सांगितले की आपण ज्या ठिकाणी सभा घेत आहोत त्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने भूमी पावन झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 31 जुलै 1937 रोजी बाबासाहेबांनी याच ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन सामाजिक समता, बंधुता आणि संघटन शक्तीचा संदेश दिला होता. त्या काळात हे ठिकाण विजयानंद चित्रपटगृह म्हणून ओळखले जात होते. स्वातंत्र्यपूर्व काळात विजयानंद टॉकीज चौक आणि त्याचा परिसर सामाजिक व वैचारिक चळवळींचे महत्त्वाचे केंद्र मानले जात होते. बाबासाहेबांच्या त्या ऐतिहासिक सभेमुळे या ठिकाणाला विशेष ओळख प्राप्त झाली असून आणि ही भूमी सामाजिक न्यायाच्या चळवळीची साक्षीदार ठरली आहे. काळाच्या ओघात परिस्थिती बदललेली आहे. चित्रपटगृहांची परंपरा मागे पडली, मात्र ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व आजही कायम आहे. याच ऐतिहासिक स्मृतीने उजळा देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत सामाजिक न्याय, समता आणि संविधानाच्या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले. या मेळाव्यास माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, ज्येष्ठ नेते सुधाकर जाधव, ज्येष्ठ नेते वाल्मिक दामोदर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, उपाध्यक्ष प्रभाकर जाधव, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, मुरलीधर वाघ यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. नरेंद्र मोदी जो योजनाएं बनाई, सब योजनाओं का फायदा हमारे मुस्लिम आवाम को होता है. आप अल्लाह ताला चाहती करिए. हमारे जो मसाइल है, इस मसाइल को हल करने के लिए मैं आपके साथ हूँ. रिपब्लिकन पार्टी आपके साथ है, कोई डरने की बात नहीं है. अलग अलग पार्टी की भूमिका अलग अलग हो सकती है, लेकिन मेरे पार्टी का माइनॉरिटी विंग है. महाराष्ट्र में, ऑल इंडिया में, हर जिले में माइनॉरिटी की विंग हमारी काम करती है. उसमें मुस्लिम माइनॉरिटी है, क्रिश्चियन माइनॉरिटी है, जैन माइनॉरिटी है, सिख माइनॉरिटी है. सभी माइनॉरिटी के लोग मेरे पार्टी में काम करते हैं. वो हमारी सरकार मुसलमान के विरोध में नहीं है. मेरे मंत्रालय ने 10% आरक्षण ईबीसी को, ईडब्ल्यूएस को देने का निर्णय लिया. उसमें ऐसा नहीं कि मुसलमान को नहीं देना करते. और मैं जानकारी देना चाहता हूं कि मेरे मंत्रालय के अंतर्गत ओबीसी कम्युनिटी आती है. ओबीसी कमीशन हमारा है, शेड्यूल कास्ट कमीशन है, सफाई मजदूर कमीशन है. और अभी हमारी सरकार ने एक निर्णय लिया है कि सभी जाति का सेंसस जाति के आधार पर होगा. कौन से जाति का लोग कितना है उसकी जानकारी मिलेगी. हिंदू कितने, हिंदू समाज में जो जाति है हर जाति का कितना परसेंटेज उसकी जानकारी मिलेगी. मुस्लिम आवाम का कितना परसेंटेज उसकी भी जानकारी मिलेगी. और जो ओबीसी में 80% मुस्लिम ऑलरेडी आते हैं. ओबीसी का जो लिस्ट बनाया, कालेलकर कमीशन ने जो लिस्ट बनाया था, वीपी सिंह जी जब सरकार 1991 में आई थी, तब उन्होंने मंडल कमीशन को स्वीकारने का निर्णय लिया और ओबीसी को 27% आरक्षण देने का निर्णय वीपी सिंह सरकार ने लिया है. उसमें आज 80% मुसलमान आते हैं और बाकी के जो लोग बच गए उनको इकोनॉमिक ईडब्ल्यूएस का आरक्षण मिलता है. ईडब्ल्यूएस का मतलब है कि जो जात SC ST ओबीसी में नहीं है, ऐसे जाति के बच्चों के लिए शिक्षा में, नौकरियों में 10% आरक्षण देने का निर्णय मोदी सरकार ने लिया है. डेवलपमेंट हो रहा है. कितने रोड बन रहे हैं, 3 नेशनल हाईवे,
कितने लोग गरीब रेखा के ऊपर आए थे। आदरणीय इंदिरा गांधी जी ने गरीब हटाओ का नारा तो दिया था, लेकिन कितने गरीबों को गरीबी के हटाया था। और राजीव गांधी बताते थे कि जो हम 100 पैसा मंजूर करते हैं उसमें से गांव में 15 पैसा ही जाता है। राहुल गांधी जी राजीव गांधी जी बताते थे। तो ठीक बात है, ये तो अलग बात है, लेकिन हम सब लोगों ने मिलकर आगे बढ़ना है। मुसलमान के खिलाफ हम लोग नहीं, आम्ही मुस्लिम कम्युनिटीच्या विरोधामध्ये नाही। आणि आज या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होतो आहे। आमच्या भगिनी सगळे उपस्थित आहे। काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे जाहीर केलेलं बजेट आहे त्याच्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना मिळणारे 1500 रुपये कंटिन्यू केलेले आहेत। महिन्याला 1500 रुपये। काही लोकांना 1500 रुपये कमी वाटत असतील, पण 1500 रुपये आमच्या गोरगरीब आयाबायांसाठी 1500 रुपये हे फार मोलाचे आहे। आणि हे पैसे अजिबात बंद होणार नाही ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। जागर 24 तासासाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे।